श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण सगळेजण सज्ज झालो आहोत माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात वास करत असते. तिने आपल्या घरात यावं, चिरकाल टिकावं म्हणून आपल्या घरात आपण लाइटिंग लावत असतो, रांगोळी काढत असतो, दिवे लावत असतो, फराळ बनवत असतो. असे विविध कार्यक्रम प्रत्येकाच्या घरात चालू आहेत. आमच्याकडे पण चालू आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये माता लक्ष्मीचं स्वागत कसं करायचं. आता स्वागत कसं करावं, तर आपण लाइटिंग लावत असतो, दिवे लावत असतो. याच्या व्यतिरिक्त पण लक्ष्मीचे 2 पावलं येतात. ती म्हणजे कोणती? स्वतःची पावलाने येते आणि लक्ष्मीच्या पावलाने येते. लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरात येत असते. दुसरं येतं ते गाईच्या पावलाने, ज्याला आपण गोपद्म म्हणत असतो. जसे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला जिथे आपण मांडणी करणार आहोत तिथे उंबऱ्यापासून ते आपल्याला लक्ष्मीची पावलं काढत काढत तुळशीपासून ते उंबऱ्यापासून ते आपल्या म्हणजे जिथं तुम्ही तुळस ठेवलेली आहे तिथून आपल्याला लक्ष्मीची पावलं काढत काढत आपल्याला केरसुनी म्हणजे लक्ष्मी घेऊन यायची आहे. तर ते मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. तर उंबऱ्यावर जिथे तुमची तुळस ठेवलेली आहे, खरं तर लक्ष्मी ही तुळशीपासूनच येत असते. जिथे तुळस लावलेली आहे तिथून जिथे तुम्ही मांडणी करणार आहात तर त्या ठिकाणावर येते. म्हणजे काय, तुळशीपासून ते माता लक्ष्मीचे स्वरूप असलेली केरसुनी तुळशीपासून जिथे तुम्ही पूजा करणार आहात त्या ठिकाणी आणायची आहे. जसे आपण गौरी गणपतीमध्ये गौराईंना थाटामाटात आणायचा असतो, तिचा सुद्धा मान सन्मान करत असतो, त्याच पद्धतीने आपल्याला तिच्या पावलाने आणायचं आहे. ती कुठून येते? तुळशीपासून येते. ती कशी येते तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे. हा आपण सकाळीच करत असतो किंवा करायचा आहे, किंवा तुम्ही संध्याकाळी केला तरी चालेल, पण आपण सकाळीच करत असतो. तर बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपल्याला मुख्य दरवाजा साफ करून घ्यायचा आहे. आपण या दिवाळीच्या 5 दिवसात तर आपण मुख्य दरवाजा साफ केलाच आहे, आपण करत आहोत. तर बघा, आपल्याला मुख्य दरवाजा सगळा म्हणजे पूर्ण दोन्ही बाजूनी स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. मग ते तुम्ही स्वस्तिक भले तुम्ही प्लॅस्टिकचं जरी चिटकवलं असेल किंवा तुम्ही जे बाजारात भेटतं ते जरी आणलं असेल, तर माता लक्ष्मीला कुंकू अतिशय प्रिय आहे. तुम्ही उंबऱ्यावर त्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आणि आपल्याला हळदीचं लेपन कसं करायचं हे तुम्हाला माहीतच असेल, तरी पण तुम्हाला थोडक्यात सांगते. तर बघा, आपल्याला पहिलं काय करायचं आहे, तो हळद घ्यायची आहे, थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे, पाणी टाकायचं आहे. आणि त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, मुख्य दरवाजा आणि उंबरठा म्हणजे जो उंबरा आहे तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. तर तो कसा करायचा, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हळद टाकायची आहे, खडा मीठ म्हणजे जे मोठं मीठ असतं ते घ्यायचं आहे आणि गोमूत्र थोडं टाकायचं आहे. त्याने आपल्याला पूर्ण दरवाजा आणि जे आपला उंबरा आहे तो पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आहे. मग आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. ताई, आमच्या घरात उंबरा नाही आहे किंवा आमचा मार्बलचा आहे, तर बघा, आमच्याकडे उंबराच नाही. एक सांगायचं आहे की बघा, उंबरामध्ये म्हणजे उंबरा आहे तो आपली मर्यादा असं बोलत असतात. जे काही आहे ते उंबऱ्याच्या बाहेर, उंबऱ्याच्या आत आणायचं नाही. याचा अर्थ असा की बघा, उंबरा ती तुमची मर्यादा असते. कुठलीही वाईट कामं, कुठलीही वाईट गोष्टी घरात येऊ नये म्हणून आपल्याला घरात उंबरा असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जरी भाड्याच्या घरात राहत असाल तरी तुम्हाला हा उपाय करू शकता. तर आता बघा, माता लक्ष्मीला हळद, कमळगट्ट्याची मणी हे जे काही वस्तू आहेत ते अतिशय प्रिय आहे. जेव्हा आपण उंबऱ्यावर हळदीचं लेपन करत असतो, कारण माता लक्ष्मीला आवडते ती हळद आणि गोमूत्र. कुठलीही नकारात्मकता घरात कधीही प्रवेश करणार नाही. ही जी काही हळद आहे, हळदीचं जे आपण लेपन करत असतो तुमच्या घरात, तुमच्या उंबऱ्यावर, तुमच्या वास्तूमध्ये येणारी प्रत्येक गोष्ट ती अडवते. तुमची जी चौकट आहे ती बळकट करत असते. चौकटीला पण आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. दोन्ही साईडला हळदीचं लेपन करायचं आहे. उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. जर तुम्ही उंबऱ्यावर चांदीची पावलं जरी लावली असेल किंवा प्लॅस्टिकची जरी पावलं लावली असेल तरी आपल्याला कुंकवाने उंबऱ्यावर मधोमध स्वस्तिक काढायचं आहे. हे नरसिंहाचं प्रतीक मानलं जातं. उंबऱ्यावर जेव्हा आपण मधोमध स्वस्तिक काढत असतो तेव्हा नरसिंहाचं प्रतीक मानलं जातं. त्याच्या बाजूलाच आपल्याला
कुंकवाने ठसे काढायचे आहेत. लक्ष्मी ही 2 पावलांनी येते म्हणजे कुठली तर स्वतःच्या पावलाने आणि लक्ष्मीची पावलाने. दुसरं येतं ते गाईच्या. जे कोणी सेवा करत आहात अष्टलक्ष्मीचे, जे कोणी 8 लक्ष्मीची सेवा करत आहात, तर कमळगट्ट्याच्या मणीवर करत आहात त्याच्यासमोर मुख्य दरवाजावर तुळशीजवळ गोपद्माची रांगोळी काढायची असते. स्वस्तिक काढताना तुमच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढल्यानंतर दोन्ही रेषा उमटवायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला कुंकवाचे ठसे लावायचे आहेत. तुम्हाला जरी चौकटीवर पण आपल्याला ठसे काढायचे आहेत. ही सेवा कुलस्त्रीनेच करायची. जर तुम्हाला अडचण असेल किंवा मासिक धर्म आला तर बघा, तुमच्या घरातले कोणी जरी असेल, मुलगा असो, सासू असो, तुमचे मिस्टर असो, तरी त्यांनी हे केली सेवा तरी चालू शकते, काही हरकत नाही. मासिक धर्म, सूतक, विटळ असेल तर सेवा करता येणार नाही. तर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचाच दिवा लावायचा आहे. तर तुम्ही आम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचाच दिवा लावायला सांगता, आमच्याकडे तूप नाही, काय करायचं? आपण बघा, दिवाळीत एवढं छोटं मोठं कितीतरी खरेदी करत असतो. तर आपल्याला एक छोटीशी बॉटल शुद्ध गाईच्या तुपाची आणायची आहे आणि आपल्याला या 4-5 दिवसात शुद्ध गाईच्या तुपाचा तरी तुम्ही दिवा तुळशीजवळ लावायचा आहे. तर बघा, आपल्याला उंबऱ्याची पण पूजा करून घ्यायची आहे, हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूपदीप ओवाळायचे आहे आणि बघा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तर हे तुम्ही जेव्हा लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी, तुम्ही जेव्हा लक्ष्मीची मांडणी करण्याच्या आधी आपल्याला हे सगळं करायचं आहे. उंबरा साफ करून, त्याची पूजा करून, रांगोळी हे काढून हे तुम्हाला त्याच्या आधी करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मांडणी करायची आहे. जसं आपण लक्ष्मीचं आगमन करणार आहोत, लक्ष्मीचं आगमन करायचं आहे. जिथे तुम्ही तुळस ठेवलेली आहे, मग तुम्ही गॅलरीत ठेवा किंवा मुख्य दरवाजाच्या तिथे ठेवा, जिथं तुम्ही ठेवली असेल. तर तिथून आपल्याला लक्ष्मीचं आगमन करायचं आहे. तुळशीजवळ आपल्याला गोपद्माची रांगोळी काढायची आहे आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला तुळशीजवळ हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूपदीप ओवाळायचे आहे तुळशीला आणि आपल्याला घरात जी लक्ष्मी आहे, म्हणजे जी केरसुनी आहे, तिचा पण मान सन्मान करायचा आहे. तिथे आपल्याला ठेवायची आहे, तिला पण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्याला घरात जी लक्ष्मी आहे, जी केरसुनी आहे, तिचा पण मान सन्मान करायचा आहे. तुळशीजवळ करायचा असतो, तिला पण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूपदीप ओवाळायची आहे आणि तिथून आपल्याला जिथे मांडणी करणार आहात तिथून आपल्याला केरसुनी आणायची आहे. केरसुनी ही झाडू मारत आणायची नाही आहे. तुळशीजवळ केरसुनी ठेवायची, तिचा मान सन्मान करायचा, मग तिला घरात आणायची आहे, म्हणजे तिला मान सन्मान करत करत घरात आणायचे आहे. मग तुळशीपासून जिथे मांडणी, हे तुम्ही करून बघा. लक्ष्मीला पण मानाने आणायचं असतं. आपल्याला तुळशीजवळ गोपद्माची रांगोळी काढायची आहे, स्वस्तिक काढायचं आहे आणि तुळशीपासून जिथे मांडणी केलेली आहे तिथून आपल्याला लक्ष्मीची पावलं काढत काढत आपल्याला माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे. या पद्धतीने करा, तर माता लक्ष्मी तुमच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.